राम राम राम। ये भगवान बहुत नुकसान हो गया भाई। आता तुम्ही जे व्हायरल झालेले उत्तर काशीचे व्हिडिओ पाहिलेत त्यानंतर निर्माण झालेल्या काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत। ढगफुटी नेमकी कुठे झाली, मडस्लाइड कुठून कसं आलं, किती नुकसान झालं, किती घरं गाडली गेली, किती बेपत्ता झाली आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं नेमकं कसं झालं। A to Z स्टोरी या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। न्यूज 18 लोकमतच्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि कमेंटही करा, लाईक करायलाही विसरू नका। उत्तराखंडच्या चारधाममधील एक गंगोत्री, तिथूनच भागीरथी नदीचा जन्म होतो। ती नदी तशीच पुढे जाते, जाता जाता पुढे लागतं भैरव घाटी। भैरव घाटीच्या पुढे गेलं की लागतं लंका आणि लंकाच्या पुढे ही भागीरथी नदी जाते धराली गावात। धराली हे एक्झॅक्टली तेच ठिकाण आहे जिथे ढगफुटी झाली। हे गाव तिथला हर्षिल म्हणून जो एरिया आहे त्याचाच एक भाग आहे। धराली गावात गेल्या 2 दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत होता, त्यामुळे एक नाला ओसंडून वाहत होता। मंगळवारी 5 ऑगस्टला दुपारी 1:45 धराली गावात अचानक पूर आला। पूरही आला आणि मडस्लाइडही झालं। ही इमेज बघा। हे बघा, 12,600 फुटावर इस्टिमेटेड ओरिजिन असल्याचं सांगितलं जाते, म्हणजे इतक्या वरून ही ढगफुटीमुळे मडस्लाइड झालेली आहे। यू कांट इवन इमॅजिन या मडस्लाइडचा स्पीड 43 km/h इतका असल्याचं सांगितलं जात आहे। म्हणजे धराली गावावर झालेली ही मडस्लाइड 12,600 फुटावरून 43 km/h स्पीडने झाली आहे। इतकी ती फास्ट झाली आहे। काय वाटतं, काय वाचलं असेल? हा जो रेड सर्कल आहे हा एरिया अफेक्टेड एरिया, जिथे फार मोठं नुकसान झालंय। अवघ्या 34 सेकंदात संपूर्ण गाव पाण्याखाली गेलंय। धराली गाव जर तुम्ही नीट बघाल तर ज्या दिशेनं मडस्लाइड झाली आहे ती ही रेड लाईन आहे। तिथून 4 किलोमीटरवर हर्षिल आर्मी कॅम्प आहे। ही जी रेड लाईन आहे बरोबर याच दिशेनं मडस्लाइड झाली आहे। काठावर असणारी अनेक घरं जमीनदोस्त झाली आहे, खूप नुकसान झालंय। फोटोत जिथे तुम्हाला रेड डॉट्स दिसतायत हा तो एरिया आहे, तो अख्खाच्या अख्खा वाहून गेलाय, अख्खा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबला गेलाय। आणि जे येल्लो डॉट्स आहेत तिथे पार्शली म्हणजे 50% नुकसान झालंय। आतापर्यंत आपल्याकडे जी माहिती येते त्यानुसार 4 जणांचा यात मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलंय, पण हा आकडा 100च्या पार जाऊ शकतो अशी भीती देखील व्यक्त केली जाते। अजूनही 50हून अधिक लोक बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जातोय। हा 13.4 एकरचा तो अफेक्टेड एरिया आहे जिथे मडस्लाइड झाली आहे, जे की काळजाचा थरकाप उडवणार आहे। लोकांची घरं, दुकानं, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स पाण्याखाली गेलेत। अनेक घरं पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत। NDRF, SDRF बचाव कार्य करतात। देहरादूनमधील आर्मी जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल मनीष श्रीवास्तव यांच्या मते आत्तापर्यंत 20 जणांना वाचवण्यात यश आलंय। आता क्लाउड बस्ट म्हणजे ढगफुटी म्हणजे काय? अगदी कमी वेळात एका छोट्याशा भागात होणाऱ्या मुसळधार पावसाला क्लाउड बस्ट म्हणतात। यामध्ये असा पाऊस इतका जोरदार असतो की जणू काही आकाशात खूप मोठ्या प्रमाणात पाण्यानं भरलेलं पॉलिथिन फुटलंय। म्हणजे समजा प्लास्टिकच्या पिशवीत आपण पाणी भरलं आणि ती एकदम फोडली तर जसं पटकन पाणी बाहेर पडेल सेम तसंच बस्ट होणं, फुटणं। पण ऑब्व्हियसली हे असं ढगांचं होतं, त्यामुळे त्याची इंटेन्सिटी इमॅजिन करण्याच्या पलीकडे असते, म्हणूनच त्याला इंग्रजीमध्ये क्लाउड बस्ट असं म्हणतात। ढगफुटी होते तेव्हा अचानक खूप वेगानं पाऊस पडतो। विचार करा मग कालच्या ढगफुटीत काय झालं असेल। फक्त 34 सेकंदात विनाशकारी प्रलय। अख्ख्या गावाचं होत्याचं नव्हतं झालं। आता या गावाला पुन्हा आपल्या पायावर उभं राहायला न जाणो किती वर्ष जातील। आपण फक्त या लोकांसाठी प्रार्थना करू शकतो। तुम्ही सुद्धा हे व्हायरल होणारे व्हिडिओ पाहताय का? तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं? तुमच्या मनात या घटनेनंतर निर्माण झालेले प्रश्न काय आहेत? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा, त्याची उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न करू। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
सारे खतरनाक स्थिति थी और बहुत ज़्यादा डरावनी स्थिति थी यहाँ पे। ये करवन आया 1:30 पे आया ये, हम इधर थे पासे में, फिर देखा हमने कई आदमी उड़ के जा रहे थे नीचे, कई मकान बह गए, इधर हट थे, सारे पेड़ थे, सारे खत्म हो गए। मुख्यमंत्री जी आए हैं, कैसा लगा आपको? मतलब वो आश्वासन दे रहे हैं हर तरह से। अच्छा लगा हमें, तब देखते हैं क्या क्या काम करते हो सुबह। किस तरीके का मंजर था जब ये आपदा आई? ऐसा का पत्थर का था ये तो पूरा। जब ये ऊपर से काफी तेज मलबा आया है, काफी चीख पुकार यहाँ पे आप सामने ही, मतलब किस तरीके से देखा आपने? इसको तो पता ही नहीं चला, एकदम जबरदस्त में आ गई है, आदमी भाग भी नहीं पाया वहां से। क्या मंजर था जब आपने देखा? किस तरीके से? उसमें इतना भयंकर दैवीय आपदा है कि जिसमें कि लोगों को भागने तक का मौका नहीं मिला, और इसमें कि काफी लोगों का मिसहैपनिंग होने की जो बात आई है सामने, बहुत भयंकर था। मुश्किल से 10 सेकंड का पूरा फ्लड था, उसके बाद नॉर्मल वाटर था।